हॅलो फ्रेंड, वेलकम टू द एसपीसी क्लास टेक. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन क्लास 7 जनरल सायन्सचा पार्ट 2. पार्ट 1 व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा वर तुम्हाला आय बटन दिसेल त्याच्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ अ फूड प्लांट. इंजेक्शन म्हणजे काय? ग्रहण करणं. इंजेक्शनचा अर्थ काय होतो की ग्रहण करणं. म्हणजे वनस्पतीच्या जे अन्न ग्रहण करतात वनस्पती, ठीक आहे, ती जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काय झालेलं अडॅप्टेशन झालेलं आहे, म्हणजे अनुकूलन झालेलं आहे. बघा आता कशा प्रकारे. मोस्ट ऑफ द प्लांट आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉपिक. आता बघा, जे वनस्पती जमिनीवर असतात, जमिनीला चिटकून असतात, म्हणजे जमिनीवर वाढतात, त्या कशा असतात? ऑटोट्रॉप असतात. म्हणजे त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? स्वयंपोषी. ॲटोट्रॉपिकचा अर्थ होत असतो स्वयंपोषी. हाऊ एव्हर द प्लांट लाईक अ डॉडर. आता एक डॉडर एक वनस्पती आहे, कुस्कुटा आर द पॅरासिटिक. म्हणजे ही एक आता जी वनस्पती आहे डोडर, ठीक आहे, ती कशी आहे? ती एक वनस्पती परजीवी आहे, म्हणजे दुसऱ्यावर जगते. त्याला आपण पॅरासाइट म्हणतो किंवा पॅरासिटिक म्हणतो. काय म्हणतो? पॅरासिटिक म्हणजे काय? परजीवी. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला हा भाग दिसतो पिवळा वेलीसारखा. हा वनस्पती काय करते? दुसऱ्या वनस्पतीवर जगते. जसं की आपण आपल्या ज्या वनस्पती बघतो ते काय करतात? ते स्वतः तयार करतात. ठीक आहे. पण ते डोडर आहे, ही स्वतः तयार करत नाही, ती दुसऱ्यावर डिपेंड असते, होस्ट प्लांटवर. द प्लांट बॉडी ऑफ अ डोडर कन्सिस्ट ऑफ द येलो वायर लाईक स्टेम. आता जी डोडरची बॉडी असते कशी असते? येलो वायर लाईक स्टेम. म्हणजे एखादा पिवळा वायर कसा असतो त्या प्रकारे त्याची बॉडी असते. इट इज अ लीफलेस, म्हणजे त्याला पानं नसतात. अँड कॅनॉट परफॉर्म अ फोटोसिंथेसिस. आणि त्याला पानं नसल्यामुळं ते फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती त्यांच्यामध्ये पार पडू शकत नाही. ठीक आहे. हाऊ एव्हर इट हॅज अ हॉस्टोरियल सकिंग रूट फॉर द ॲब्सॉर्बिंग द न्यूट्रियन्स फ्रॉम द होस्ट प्लांट. आता त्याला काय असतात? सकिंग रूट असतात. सकिंग रूट म्हणजे काय? असे रूट जे वनस्पतीमधून काय करतात? तर अन्न ग्रहण करतात, त्याच्यामधलं अन्न शोषण करतात. त्याला आपण सकिंग रूट म्हणतो. ठीक आहे. न्यूट्रियन्स असतील ते काय करतात? जी वनस्पतीवर ते जगतात त्याच्यापासून ते काय करतात? सक करतात, म्हणजे शोषण करतात. दीज रूट पेनेट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्सॉर्ब द वॉटर अँड फूड. आणि जे हे सकिंग रूट असतात हे वनस्पतीच्या एकदम आतमध्ये गेलेले असतात. जे वनस्पतीचं जे कंडक्टिंग वेसल असतो, म्हणजे त्यातून वनस्पती अन्न ट्रान्सपोर्ट करते. ठीक आहे. वनस्पती तिथपर्यंत ते पोहोचलेली असतात आणि त्यामधनं ते काय करतात? वॉटर आणि फूड ग्रहण करत असतात. म्हणजे बघा, वनस्पतीनं बघा, ही वनस्पती तुम्हाला माहीत आहे की जे डोडर आहे ही स्वतः अन्न तयार करू शकत नाही. मग तिला जगण्यासाठी तिनं काय केलं? त्याच्यामध्ये अडॅप्टेशन घडवून आणलं. ओके. सो दॅट्स वाय इट अ अलाइव्ह. त्याच्यामुळे ती काय राहते? जिवंत राहते. त्यानंतर बघा, एक आहे फंगी. फंगी डू नॉट हॅव अ क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म अ फोटोसिंथेसिस. आता जी फंगी आहे, फंगीमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक नसतो, कारण क्लोरोफिल फक्त हिरव्या वनस्पतीमध्ये असतो आणि फंगीमध्ये क्लोरोफिल नाही. आणि क्लोरोफिल नसल्यामुळे जी काही फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती पण तिथं होत नाही. आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस न झाल्यामुळं ती वनस्पती अन्न तयार करू शकत नाही. ठीक आहे. इट कॅनॉट मेक अ फूड. ती अन्न तयार करू शकत नाही. दे ऑब्टेन फूड फ्रॉम अ स्टार्ची फूड स्टफ लाईक अ भाकरी अँड ब्रेड. मग जे काही स्टार्ची फूड स्टफ आहेत, ठीक आहे, लाईक अ भाकरी अँड ब्रेड, त्याच्यावर ती जगते. दे हॅव अ रूट लाईक अ फायबर. त्याला एक म्हणजे मुळासारखे काय असतात? फायबर असतात. फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ द फूड. आणि ते काय काम करतात? तर त्या ब्रेडमधलं किंवा भाकरीमधलं काय करतात? तर अन्न आहे ते ग्रहण करण्याचं काम ते करत असतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजलं की प्रत्येक वनस्पतीमध्ये इंजेक्शन ऑफ अ फूड ही मेथड आहे ती वेगवेगळी आहे. वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. देन बघा, प्लांट नीड अ नायट्रोजन. वनस्पतीला कशाची गरज असते? नायट्रोजनची गरज आहे, फॉस्फरसची गरज आहे, पोटॅशियमची गरज आहे. कशासाठी? तर वाढीसाठी. म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅशियम हे सगळ्यांची गरज असते. आणि प्लांट दॅट ग्रो इन अ सॉईल विच इज डिफिशियंट इन द नायट्रोजन. बघा, अशी वनस्पती असतात की तिथं नायट्रोजनची कमतरता असते. एखाद्या जमिनीमध्ये काय असते? नायट्रोजनची कमतरता असते. मग अशा वनस्पती काय करतात? अशा वनस्पती लाईक अ ड्रोसेरा, संड्यू म्हणतात त्याला. ड्रोसेरा एक वनस्पती आहे, ती काय करते? ड्रोसेरा झालं, वेनस झालं, फ्लायट्रॅप झालं, पिचर झालं, ही वनस्पतीची नावं आहे. ठीक आहे. हे प्लांट काय करतात?
फुलफिल देअर नीड ऑफ द नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी बाय कन्झ्युमिंग द इन्सेक्ट, ते जे किडे माकोडे असतात, जे किडे असतात, इन्सेक्ट असतात, त्यांना ते कन्झ्युम करतात, त्यांना ते पकडतात, त्यांना खातात. कसं बघा, अडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट विच सर्च टू अटॅक द इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. मग अशा वनस्पतीमध्ये जर नायट्रोजनची गरज लागत असेल, अशा वनस्पतीमध्ये नायट्रोजनची गरज लागत असेल वाढीसाठी, मग अशा वेळेस काय करतात, किडे असतात त्यांना आकर्षित करतात स्वतःकडे आणि त्याला पकडून ठेवतात. मग पकडल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जे काही नायट्रोजन आहे त्याचं ते ग्रहण करतात. ठीक आहे, हे तुम्हाला इथं समजलं असेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वनस्पतीमध्ये अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगळी आहे. फक्त हेच आपल्याला महत्त्वाचा पॉईंट इथून आपल्याला शिकायचा होता. त्यानंतर शिकायचं आपल्याला अडॅप्टेशन इन ॲनिमल. बघा, ॲनिमल म्हणजे प्राण्यामध्ये कशा प्रकारचं अडॅप्टेशन होते हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अडॅप्टेशन इन अ ॲनिमल म्हणजे प्राण्यामध्ये कशा प्रकारे अडॅप्टेशन होते बघा. मेक अ लिस्ट ऑफ द ॲनिमल इन युअर सराउंडिंग, कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ द ॲनिमल लिस्टेड बाय युअर फ्रेंड विथ युअर लिस्ट, डिस्कस द हॅबिट, फूड हॅबिट, कॅरेक्टरिस्टिक, फूड, बॉडी स्ट्रक्चर लाईक अ व्हर्टेब्रल कॉलम, विंग्स, गिल्स, टेल एक्सेट्रा अँड प्रिपेअर अच. तुम्हाला काय करायचं आहे, प्राण्यांची लिस्ट बनवायची आहे, ती तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांच्यामध्ये काय डायव्हर्सिटी आहे, डायव्हर्सिटी म्हणजे काय त्यांच्यामध्ये विविधता आहे हे तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे आणि तुमचा मित्र आणि तुम्ही जी लिस्ट तयार केली त्याला कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, हे तुम्ही करू शकता. देन बघा मित्रांनो, आपला एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डिफरन्स डू यू सीन बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल. आता बघा, टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमलमध्ये फरक काय आहे आपल्याला सांगायचं आहे. चला तर बघूया. आता बघा, मेन डिफरन्सेस काय आहे टेरेस्ट्रियल ॲनिमल अँड ॲक्वेटिक ॲनिमल. तर बघा, जे टेरेस्ट्रियल ॲनिमल असतात हे कुठं असतात तर लँडवर असतात. जे टेरेस्ट्रियल ॲनिमल असतात हे लँडवर असतात आणि जे ॲक्वेटिक ॲनिमल असतात ते कशामध्ये असतात, अंडर द वॉटर, पाण्यामध्ये असतात. दे आर फाउंड अंडर द वॉटर. हा मेन डिफरन्स आहे. देन मोड ऑफ द रेस्पिरेशन म्हणजे जे टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत दे डन देअर रेस्पिरेशन थ्रू द नोज अँड लंग. म्हणजे हे जे टेरेस्ट्रियल ॲनिमल असतात ते श्वसन कशाच्या माध्यमातून करतात तर लंगच्या माध्यमातून. ठीक आहे, नोजच्या माध्यमातून, आपलं नोज आहे. ठीक आहे, आणि जे वॉटरमध्ये असतात दोज ॲनिमल फाउंड इन द वॉटर, दॅट ॲनिमल डू द रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ द गिल्स ऑर देअर स्किन. म्हणजे पाण्यामध्ये जे काही ॲनिमल असतात ते त्यांचं रेस्पिरेशन म्हणजे श्वसन ते कशाच्या माध्यमातून करतात तर गिल्सच्या माध्यमातून किंवा स्किनच्या माध्यमातून. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी समजल्या तर हे मेन डिफरन्स आहे, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, त्यानं बघा, ॲज अ कम्पेअर अ टेरेस्ट्रियल ॲनिमल द स्किन अँड बॉडी शेप ऑफ द ॲक्वेटिक ॲनिमल अपिअर टू हॅव अंडरगोज चेंजेस. आणि त्यांच्या आता बघा, जर तुम्ही बघितला टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे जमिनीवरचा प्राणी आणि पाण्यामधला यांच्या शरीरामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे फरक पाहायला मिळतात. ठीक आहे, तर फिशेस हॅव अ स्केल ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. जर तुम्ही फिश बघितले तर त्यांना काय आहे, त्यांची जी स्किन आहे ती कशी आहे, स्केल आहेत म्हणजे कवडे आहेत. ठीक आहे, आणि त्यांना काय आहेत, फिन्स आहेत, पोहण्यासाठी फिन्सचा वापर करतात. तर बॉडी टेपर टूवर द बोथ एंड्स. त्यांची बॉडी बघा दोन्ही याला कशी निमुळती झालेली आहे, म्हणजे काय होईल त्यांना म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये पोहायला सोपं जातं. लाईक अ स्विंडल. फिश ब्रेथ विथ द हेल्प ऑफ द गिल इंस्टेड ऑफ द नोज. आता जे फिश असतात ते गिलच्या सहाय्याने काय करतात, ब्रेथ करतात. ठीक आहे, देअर आईज हॅव अ ट्रान्सफरंट आय शील्ड. त्यांची डोळे कसे असतात, ट्रान्सफरंट असतात, ट्रान्सफरंट. ठीक आहे, दे हॅव एअर ब्लॅडर. त्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर असते, त्यांच्यामुळे ते काय होतात, दे इझिली कॅन अ फ्लोट. त्यांच्यामुळे ते इझिली तरंगू शकतात. ठीक आहे, हे मेन डिफरन्स आहे, हे आपल्याला टेरेस्ट्रियल ॲनिमलमध्ये पाहायला मिळत नाही. सो देन देर आर द सम क्वेश्चन्स. सो लेट्स रीड इट. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टर्टोइज. बघा, फ्रॉग, डक अँड टर्टोइज यांची बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दिस ॲनिमल्स. आता यांना बघा पाय आहेत, त्यांचा वापर ते कशासाठी करतात तर बघा मित्रांनो, जो फ्रॉग आहे, फ्रॉग जे त्यांचे फ्रॉगला जे पाय आहेत त्यांचा वापर तो काय करतो, पाण्यामध्ये असेल तर तो स्विमिंगसाठी त्याचा उपयोग करतो, पाण्यामध्ये असेल तर.
जमिनीवर असेल तर तर काय करतो तो जंप घेण्यासाठी म्हणजे उडी मारण्यासाठी तो त्याचा उपयोग करतो. डक बघा, डक काय करतो, बदक, तो त्याचा उपयोग कशासाठी करतो, पाण्यामध्ये उभं राहण्यासाठी किंवा चालण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. टर्टोइज, टर्टोइजचा उपयोग बघा, तर जमिनीवर टर्टोइज असेल तर तो चालण्यासाठी उपयोग करतो, पण पाण्यामध्ये असेल तर इट यूज इट्स लेग फॉर अ स्विमिंग पर्पज, म्हणजे तो पोहण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. ठीक आहे. देन बघा, व्हॉट हेल्प फ्रॉग टू ब्रेथ अंडर द वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये जर फ्रॉग असेल तर तो कशामार्फत ब्रेथ करतो, तर तो ब्रेथ करतो स्किनच्या मार्फत. म्हणजे जो फ्रॉग आहे त्याला डबल मोड रेस्पिरेशन आहे, म्हणजे तो दोन प्रकारे श्वसन करू शकतो. ही कॅन ब्रेथ टू वेज, दोन मार्गाने तो ब्रेथ करू शकतो. वन, जर तो पाण्याच्या बाहेर असेल तर तो काय करू शकतो, थ्रू द नोज, म्हणजे त्याच्या नाकाच्या साहाय्याने तो ब्रेथ करू शकतो. आणि पाण्यामध्ये असेल तर थ्रू इट्स स्किन, त्याच्या स्किनच्या साहाय्याने तो ब्रेथ करू शकतो. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंज लेग्स ऑफ द फ्रॉग, जे फ्रॉगला लॉंग पाय असतात. हिंज, हिंज म्हणजे काय, असे वाकडे. ठीक आहे, हिंज असतात त्याला वाकडे म्हणतात, कारण ते आजपर्यंत कुठपर्यंत बी ते हलतात. ठीक आहे. त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर याचा उपयोग काय कशासाठी करतात ते, फॉर अ जंप, म्हणजे जंप घेण्यासाठी त्याचा उपयोग करतो जर जमिनीवर असेल तर, आणि पाण्यामध्ये असेल तर पोहण्यासाठी, फॉर स्विमिंग पर्पज. वाय डझंट अ डक गेट वेन इन वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये डक ओला का होत नाही. आपल्याला माहीत आहे डक काय करतो, पाण्यामध्ये राहतो, आहे सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. आणि तो काय करतो, पाण्यामधली शिकार करत असतो. मग त्याच्या शरीरावर जर पाणी असेल तर त्याला उडता येणार नाही. त्याला उडून जायचं असेल तर उडता येईल का, त्याला उडता येणार नाही. मग त्यासाठी त्याच्या शरीरावर काय असते की वॅक्सी लेअर असते. वॅक्सी लेअर, त्याच्यामुळे पाणी काय होते, घरंगळत खाली निघून जाते. इट विल स्लीप आउट ड्यू टू दॅट वॅक्सी लेअर. ॲज अ फ्रॉग अँड डक हॅव अ वेब टोज, बघा त्यांचे जे पाय आहेत, जर फ्रॉगचे बघितले किंवा डकचे बघितले तर असे वेब टोज आहे. वेब टो म्हणजे काय, असे एखाद्या जाळ्यासारखे पसरले. ठीक आहे, अशी त्यांची पाय आहेत. आता यांच्यामुळे काय होते, ते पाण्यामध्ये इझिली पोहू शकतात किंवा इझिली पाण्यामध्ये ते तरंगू शकतात. कशामुळे, या वेब टोजमुळे. ठीक आहे. त्याचा ओवर, ओवर म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल नाव चालवताना ओवर असते त्याला पण. ठीक आहे, तुम्ही त्यानं पाणी मागं ढकलता, जहाज जर तुम्ही बघितलं असेल तर अशा प्रकारे त्याचा ते वापर करत असतात. वॉटर फ्लोज फ्रॉम द वॅक्सी फिदर ऑफ द बर्ड लाईक अ डक अँड वॉटर हेन, जे वॉटर हेन असतो किंवा डक असतो त्याच्यावर एक वॅक्सी लेअर असते. वॅक्सी फिदर असतो, वॅक्सी लेअर म्हणा किंवा वॅक्सी फिदर म्हणा, त्याच्यामुळे काय होईल, पाणी त्याच्या शरीराहून खाली निघून जाते. द वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू द वॉटर. आणि बघा आता जो ह्या वेब टोमुळं आणि स्लिपरी म्हणजे तो खूप एकदम गुळगुळीत असतो, स्मूथ स्किन अँड ट्रँग्युलर हेड, ट्रँग्युलर हेड त्याचं म्हणजे त्रिकोणासारखं त्याचं डोकं असते. त्याच्यामुळे काय होतं की फ्रॉग इझिली कॅन स्विम इन अ वॉटर, इझिली तो पाण्यामध्ये पोहू शकतो. दे कॅन लिव्ह ऑन अ लँड ॲज वेल ॲज वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी ऑफ द ब्रेथ. आता बघा, जो फ्रॉग आहे तो जमिनीवर पण राहू शकतो आणि पाण्यामध्ये राहू शकतो, म्हणून त्याला आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. काय म्हणतो त्याला, ॲम्फिबियन्स म्हणतो. ज्यावेळेस तो पाण्यामध्ये असतो त्यावेळेस काय करतो, तो स्किनच्या माध्यमातून ब्रेथ करतो. आणि ज्यावेळेस तो पाण्याच्या बाहेर असतो त्यावेळेस तो नोज अँड लंगच्या साहाय्याने तो काय करत असतो, ब्रेथ घेत असतो. तर टिपिकल कलर ऑफ द फ्रॉग, जो काही टिपिकल कलर आहे फ्रॉगचा, फ्रॉगचा जो टिपिकल कलर आहे, बॅक हेल्प टू हिडन अमॉंग द ग्रासेस. आता तो कलर तुम्ही बघितला तर एकदम हिरवट असतो, त्याच्यामुळे काय होईल की तो इझिली ग्रासमध्ये लपवून बसू शकतो. ठीक आहे. तुम्हाला आता जे ॲम्फिबियन्स आहेत त्याची लिस्ट तुम्हाला बनवायची. ॲम्फिबियन्स म्हणजे काय, जे पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात, अशा प्राण्याची तुम्हाला लिस्ट बनवायची, म्हणजे त्याला आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिलं आहे अडॅप्टेशन इन अ फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल. आता जंगलामध्ये आणि जे ग्रासलँडमध्ये जे ॲनिमल असतात त्यांच्यामध्ये कशाप्रकारे अनुकूलन झालेलं आहे, बदल झालेला आहे, हे आपल्याला बघायचं आहे.
Carnivorous animal like wild dog, fox, tiger, and lion have a strong legs to run fast and capture their prey. ते कार्निवोरस ॲनिमल आहेत. कार्निवोरस म्हणजे काय, जे शिकार करतात, मांसाहारी आहेत, त्यांना आपण कार्निवोरस म्हणतो. जे मांस खातात त्याला आपण कार्निवोरस म्हणतो. ठीक आहे. असे प्राणी आहेत, त्यांची जी पाये आहेत ते कशा खूप मजबूत असतात. त्यासाठी एकदम फास्ट पळण्यासाठी. कारण फास्ट पळालं तर ते काय करू शकतात, ते त्यांच्या प्रेला कॅप्चर करू शकतात किंवा त्यांची शिकार करू शकतात. दे हॅव अ क्लॉज अँड देअर कॅनाइन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच अ टीथ. बघा, ज्यावेळेस ते शिकार करतात त्याला क्लॉज म्हणजे काय, तर त्यांना पंजे आहेत आणि त्यांची जी टीथ आहेत ते काय, कॅनाइन आहेत. म्हणजे एकदम तुम्हाला दिसतं इथं कशा प्रकारे टीथ आहेत त्याचे बाहेर निघलेले. ठीक आहे. म्हणजे काय होईल, एखादी शिकार जर पकडली त्यांनी तर त्यांच्या पकडल्यानंतर तो घट्ट पकडला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना मारता आलं पाहिजे. सो दिस टीथ आर देअर वेपन्स टू किल द प्रे. ती त्यांचे हत्यार आहेत शिकार करण्यासाठी. द टायगर हॅव अ पॅडेड पॉज. टायगरला काय असतात, पॅडेड पॉज असतात. म्हणजे त्यांची पंजे तुम्ही बघितले असेल कशा प्रकारे असतात, एकदम त्याला नखं वगैरे असतात. दिस एनेबल देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. त्यांना पॅडेड पॉ असल्यामुळे ते काय करतात, ते इझिली चालू शकतात, न आवाज करतात. त्याच्यामुळे ते काय करतात, इझिली त्यांच्या शिकारीपर्यंत पोहोचू शकतात आणि शिकार करू शकतात. द आईज ऑफ प्रेडरी कार्निवरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. आणि जे कार्निवरस असतात म्हणजे शिकार करतात, मांस खातात, त्यांची डोळे कुठे असतात, त्यांच्या समोर असतात. त्यांच्या डोक्याला काय असतात, समोर डोळे असतात. समोर म्हणजे काय, तर त्यांच्या जी डोकं असते त्यांच्या डोक्याला एकदम समोर डोळे असतात, जसं की तुम्हाला इथं दिसते. त्याच्यामुळे ते काय करतात, इझिली लॉंग डिस्टन्सपर्यंत म्हणजे खूप अंतरापर्यंत पाहू शकतात. अँड इट हेल्प देम टू स्पॉट देअर प्रे. आणि अशा माध्यमातून त्यांचा स्प्रे म्हणजे जे काही शिकार आहे, प्रे म्हणजे शिकार, इझिली ते पाहू शकतात. देन आईज ऑफ द हर्बिवोरस. हर्बिवोरस म्हणजे काय, जे गवत खातात, शाकाहारी, जे शाकाहारी असतात त्यांना आपण हर्बिवोरस म्हणतो. ठीक आहे, हर्बिवोरस. द आईज ऑफ द हर्बिवोर्स आर बिलो द फोरहेड. म्हणजे त्यांच्या कपाळाच्या खाली त्यांची डोळे असतात. अँड आयदर साईड ऑफ द हेड म्हणजे त्यांच्या डोळ्याच्या दोन्ही साईडला, त्यांच्या डोक्याच्या दोन्ही साईडला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डोकं आहे तर दोन्ही साईडला डोळे असतात त्यांच्या. दिस गिव्ह देम अ वाईड अँगल विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम फ्रॉम द प्रेडेटर्स. आता त्यांना काय, त्याच्यामुळे काय होईल, त्यांना वाईड अँगल म्हणजे का मोठ्या भागामध्ये त्याला पाहायला मदत मिळते. त्यांच्यामुळे त्यांच्या शिकाऱ्यावर ते लक्ष देऊ शकतात. देअर लेग आर लॉंग अँड टॅपरिंग विथ द स्ट्रॉंग हूज. त्यांचे जे लेग असतात ते कसे असतात, एकदम टेपरिंग असतात. टेपरिंग म्हणजे बघा कसे स्मॉल झालेले, आणि स्ट्रॉंग हूज असतात. विच एनेबल देम टू रन फास्ट टेकिंग अ लॉंग लिप्स. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांना दूरवर उडी मारायला आणि जोळ्यात फरायला मदत होते. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह द साऊंड फ्रॉम द लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन. आणि त्यांचे जे काही मुव्हिंग इयर्स आहेत म्हणजे हलणारे कान आहेत, त्यांच्यामुळे त्यांना काय होईल, दूरवरचं ऐकायला मदत होते. डिअर्स अँड ब्लॅक बक्स हॅव अ कलर्स दॅट मर्ज विथ द सराउंडिंग. आणि त्यांना असा कलर असतो की आजूबाजूच्या वातावरणात तो मिसळला जातो. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग द टफ प्लांट मटेरियल. आणि त्यांची दाता कशात एकदम टफ असतात, म्हणजे ते काय होईल, एखाद्या वनस्पतीचा जर मजबूत पाला असेल तर त्यांना ते काय करू शकतात, तर इझिली त्यांना ते खाऊ शकतात.